नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मीरा भोपाळे स्वागत करते तुमचं जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण मराठीतील विभक्ती या घटकावर आयोगाने विचारलेले प्रश्न पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 1, पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? पंचमी विभक्तीतून अधिकरण हा कारकार्थ व्यक्त होतो, हे चुकीचं आहे। ब आहे, षष्ठी विभक्तीचा संबंध हा कारकार्थ आहे, हे मात्र एकदम बरोबर आहे। म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काय देतील? पर्याय क्रमांक 2। आता आपण याचं स्पष्टीकरण पाहत असताना विभक्ती, प्रत्यय आणि कारकार्थ पाहून घेऊया। प्रथमा विभक्तीत एकवचन असो की अनेक वचन असो, कोणताही प्रत्यय लागत नाही आणि कारकार्थ करता असतो। द्वितीया, तृतीया आणि चतुर्थी विभक्तीमध्ये सारखाच प्रत्यय आहे, जसं की द्वितीयामध्ये सलाते आणि चतुर्थीमध्ये सलाते एकवचनामध्ये, आणि अनेक वचनामध्ये सलानाते आणि सलानाते द्वितीया आणि चतुर्थीमध्ये, आणि तृतीयामध्ये नियेशी निईशी हे प्रत्यय लागत असतात। आणि द्वितीया चतुर्थीमध्ये कर्म असतं कारकार्थ, त्यानंतर तृतीया चतुर्थीमध्ये कारण असतं कारकार्थ, आणि चतुर्थी विभक्तीमध्ये संप्रदान हा कारकार्थ असतो, म्हणजे दानाचा अर्थ असा त्याचा अर्थ आपल्याला सांगता येते। पंचमी विभक्तीमध्ये एकवचनामध्ये ऊन हून हा प्रत्यय लागतो आणि अनेक वचनामध्ये ऊन हून हाच प्रत्यय लागतो। अपादान हे कारकार्थ असतं, ज्याला वियोग म्हणून आपण ओळखतो। षष्ठी विभक्तीमध्ये चाचीचे हे प्रत्यय एकवचनात तर अनेक वचनात चाचीचे हे प्रत्यय लागत असतात आणि कारकार्थ संबंध असतो, केव्हा केव्हा कारकार्थ असलेला आढळतो। सप्तमीमध्ये तइया तइया हे प्रत्यय एकवचन आणि अनेक वचन दोन्ही ठिकाणी लागतात, कारकार्थ अधिकरण असतं। आणि संबोधा ही जी 8वी विभक्ती आपण म्हणतो, तिचा अनेक वचनामध्ये नो हा प्रत्यय लागतो आणि कारकार्थ स्थान हे आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 2, देवाला भक्ताच्या मदतीसाठी धावून जावे लागते। अधोरेखित शब्दातील विभक्ती ओळखा। ला, सलाते सलानाते हे चतुर्थी आणि द्वितीया विभक्ती सारखे आहेत आणि आपल्याला ऑप्शनमध्ये द्वितीया आणि चतुर्थी दोन्हीही विभक्त्या दिलेल्या आहेत, पण पर्यायामध्ये आपल्याला अ आणि क असा अ आणि ड असा पर्याय दिलाय का? तर नाही। कारण का? तर या प्रश्नामध्ये कदाचित आयोगाला आपल्याला मार्क द्यायचा असेल, पण द्वितीय विभक्ती कशी ओळखायची? जर तो शब्द वाक्यातील कर्म असेल आणि तरच द्वितीय विभक्ती म्हणायचं। म्हणजे काय? तर ज्याच्यावर क्रिया होते ते काय असतं? तर कर्म असतं। राजूने कुत्र्याला मारले। कोणाला मारलं? कुत्र्याला। कोणावर क्रिया घडाली? कुत्र्यावर। तेव्हा मात्र ला हा प्रत्यय, कुत्र्याला हा प्रत्यय द्वितीय विभक्तीतला आहे, पण इथे चतुर्थी विभक्तीतला आहे। कारण जर तो शब्द वाक्यातील कर्ता म्हणजे क्रिया करणारा असेल किंवा क्रिया त्याच्यासाठी घडत असेल तर मात्र चतुर्थी विभक्ती होत असते। म्हणजे कसं? तर देवाला भक्ताच्या मदतीसाठी धावून जावे लागते। देवाला म्हणजे कोणाला? देवाला जायचे, कोणाच्या मदतीसाठी? भक्ताच्या। म्हणजे काय झालं? तर हा क्रिया करणारा आहे देव आणि मदत करणारा भक्ताला। कर्म आपल्याला भक्त हा सांगता येईल, म्हणून इथे चतुर्थी विभक्ती आहे। यानंतर पुढील प्रश्न आहे, पासून व पलीकडे या शब्दयोगी अव्ययाचा उपयोग कोणत्या विभक्ती कार्यासाठी केला जातो? तर तो आहे पंचमी आणि सप्तमी या दोन म्हणजे विभक्तीमध्ये पासून आणि पलीकडे हे शब्दयोगी अव्यय वापरले जातात। म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येईल पर्याय क्रमांक 1। आता विभक्ती आणि अव्यय आपण कुठले लागतात त्या विभक्तीला आणि कारकार्थ परत एकदा पाहूया, कारण यावरच आयोग फिरून फिरून प्रश्न विचारत असतो। द्वितीयामध्ये प्रत आणि लागी हे अव्यय लागतात आणि कर्म हा कारकार्थ आहे। तृतीयामध्ये कडून, द्वारा, करवी, प्रमाणे, मुळे हे कारकार्थ
अव्यय लागतात आणि कारकार्थ कारण लागतं. चतुर्थीमध्ये प्रत्यार्थ प्रति, ऐवजी, करिता हे अव्यय लागतात आणि संपादन हा कारकार्थ लागत असतो. पंचमीमध्ये पासून, पेक्षा, शिवाय, वाचून हे अव्यय लागतात आणि अपादान हा कारकार्थ लागत असतो. षष्टीमध्ये विषय संबंधी संबंध हा कारकार्थ लागतो. सप्तमीमध्ये पलीकडे, मध्ये, खाली, ठाई, समोर आणि अधिग्रहण हा कारकार्थ लागत असतो. कारकार्थाचा अर्थावरून हे विभक्ती प्रत्यय अव्यय आपल्याला लक्षात ठेवता येतात. यानंतर पुढील प्रश्न आहे जोड्या लावा. आता एकीकडे विभक्ती दिलेत आणि एकीकडे कारकार्थ दिलेले आहेत. म्हणजे हे लक्षात आलं का आपल्याला कारकार्थ पाठ करणं खूप गरजेचं आहे. विभक्ती आहे प्रथमा, कुठला कारकार्थ असतो तर कर्ता. त्यानंतर विभक्ती आहे पंचमी, पंचमीचा कुठला कारकार्थ असतो तर अपादान. षष्टी, षष्टीचा संबंध आणि सप्तमी, सप्तमीचा अधिकारण हा कारकार्थ असतो. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येईल पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न आहे प्रथमा विभक्तीचे प्रत्यय ओळखा. आता प्रथमा विभक्तीमध्ये काय प्रत्यय लागतो का? नाही. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, प्रथमा विभक्तीला प्रत्यय लागत नाही. त्यानंतर पुढील प्रश्न आहे देवाने मला खूप काही दिलेले आहे. या वाक्यातील देवाने या शब्दाला कोणता विभक्ती प्रत्यय लागलेला आहे? तर नेशी, निशी हा कुठला प्रत्यय आहे तर तृतीय विभक्तीचा प्रत्यय आहे आणि त्यातीलच ने हा प्रत्यय देवाने या शब्दाला लागलेला आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर सोबतच पुढील प्रश्न आहे सप्तमी विभक्तीचे प्रत्यय ओळखा. आता सप्तमी विभक्तीचं तय्या, तय्या हा प्रत्यय आहे. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तरसुद्धा आपल्याला पर्याय क्रमांक 3 देता येईल. कारण आपण सुरुवातीलाच मोस्ट इम्पॉर्टंट विभक्ती चार्ट दिलेला आहे आणि तो जर आपण पाठ केला तर विभक्तीवर येणारा एकही प्रश्न आपल्याला राहणार नाही. परत एकदा आपल्याला तसेच प्रत्ययावरच प्रश्न विचारलेले आहेत. षष्टी विभक्तीचे प्रत्यय कोणते? आता षष्टी विभक्तीचे कुठला प्रत्यय आहे तर चा, ची, चे. म्हणजे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काय देता येईल पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्नसुद्धा आता आपल्याला प्रत्यय दिलेत आणि त्यानुसार काय विभक्ती ओळखायची आहे. नि, शी, ई, ही हा प्रत्यय कुठला आहे तर तृतीयाचा, नेशी, निशी. बरोबर. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येईल पर्याय क्रमांक 4. आता पुढील प्रश्न आहे पुढीलपैकी कोणत्या विभक्तीला अनेक वचनासाठी प्रत्यय आहे परंतु एक वचनासाठी प्रत्यय नाही? ते म्हणजे संबोधन आहे. संबोधन हे सप्तमी नंतरची एक आपल्याला विभक्ती सांगता येते आणि तिचं अनेक वचनाचं जे प्रत्यय आहे ते आहे नो. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काय देता येते तर ते आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न आहे पर्यायी उत्तरात चतुर्थी विभक्तीचे अपादान कारकार्थ असलेले वाक्य कोणते? चतुर्थी विभक्तीचा आणि अपादान कारकार्थ असलेलं वाक्य पाहायचं आपल्याला. पहिलं वाक्य आहे त्याच्या कानाला धार लागली आहे. हे एकदम बरोबर आहे. चतुर्थीचं ला हा प्रत्यय लागला आहे आणि अपादान कारकार्थ आहे याच्यामध्ये. म्हणून या प्रश्नाचं उत्तरसुद्धा आपल्याला एका मिनिटात देऊन टाकता येते पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील प्रश्न आहे काल आमच्या घरी खूप पाहुणे आले होते. या वाक्यातील नामे कोणत्या विभक्तीला आहेत तर आमच्या घरी खूप पाहुणे आले, आले, ले हा प्रत्यय आहे. हा कोणत्या विभक्तीतले नामे आहेत तर आपल्याला सांगता येईल प्रथमा आणि सप्तमी विभक्तीतील ही नामे आहेत. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काय देता येईल पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील प्रश्न आहे जोड्या लावा. आता जोड्या कशाच्या लावायच्यात? विभक्तीच्या आणि कारकार्थाच्या. सुरुवातीला जो चार्ट दिला आहे तो शेवटपर्यंत आपल्याला किती उपयोगी येतो हे आता या प्रश्नातून आपल्याला लक्षात येते. तृतीया विभक्ती आहे तिचा कारकार्थ काय आहे तर कारण. चतुर्थी विभक्ती आहे तिचा कारकार्थ संपादन. सप्तमी
पंचमी विभक्ती आहे, तिचा कारकार्थ अपादान. सप्तमी विभक्ती आहे, तिचा कारकार्थ अधिक कारण. म्हणजे आपल्याला असं सांगता येईल की चतुर्थीला 3, अला 3, बला 1 आणि पंचमी 4 आणि 1. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काय देता येईल? पर्याय क्रमांक 4. यावरून आपल्याला एक दिसून येतं की विभक्तीवर कसे प्रश्न विचारले जातात.